रामराम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत काळं तिखट, तेही सातारचं झणझणीत। त्याच्यासाठी लागणार आहे अर्धा किलो कांदा, तो बारीक चिरून घ्यायचा। आणि खोबरं आपल्याला लागणार आहे पावशर, ते चांगलं भाजून घ्यायचं। तेलात नाही, कोरडंच भाजायचं, जेणेकरून ते थोडं तपकिरी दिसलं पाहिजे। एक त्याचा वास येऊ नये म्हणून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि तो चांगला परतून घ्यायचा। हे बघा, त्याबरोबर आपण पावशर लसूण घेऊ, असं सोलून घेऊया आणि मिक्सीमध्ये हे जे आपण भाजलेलं खोबरं होतं ते बारीक करून घेऊया। अतिशय बारीक झालं पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये हे बारीक केलेलं आहे। तोपर्यंत कांदाही थंड होईल, तेलही नितळल। बघा, हे थोडं अशा पद्धतीत आहे आणि हे एका परातीमध्ये काढून घ्या। त्याच्यानंतर राहिलेले जे उरलेले खोबरं आहे ते पण टाकून घ्यायचं आणि परत ते मिक्सरमध्ये बारीक करायचं। आणि लगेच ते झाल्यानंतर आपण सोललेला लसूण तो बारीक करायचा। हे बघा, असा एका परातीमध्ये 1 किलो आपण पावडर घेणार आहोत, त्याला आपण फक्की पण म्हणतो। आणि बरोबर आपण त्याच परातीमध्ये जे भाजलेला खोबरं होतं ते एका साईडला घेणार आहोत। त्याबरोबर आपण मीठ घेणार आहोत, 3 पावशर एक मीठ आपलं असलं पाहिजे। आणि ते बघा, अशा रीतीने इथे मांडून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला मिक्स करता येईल कुठल्या ह्याच्यात काय घालायचं। आता हे बघा, शिजवलेला भाजलेला कांदा बारीक केलाय, लसूण बारीक केलंय, त्याच्यात मीठ टाकलंय, तांबडं तिखट टाकलंय आणि खोबरं जे भाजलेलं आहे, हे सगळं मिश्रण आपण मिक्स करतो आहोत, एकसारखं करतो आहोत। आणि हे मिक्स झाल्यानंतर हळूहळू आपण चटणीचाही पार्ट आपण घेतोय। हे जे राहिलेलं तेल आहे हे वाया घालवायचं नाहीये, हे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। ह्याच्यामुळं आपली चटणी जास्त दिवस टिकायला मदत होती। आता यामध्ये तेल हे कडवलेलं टाकायचं, जर तुम्हाला वरून टाकायचं असेल तर, कारण जर आपण कच्चं तेल टाकलं तर हे कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर हे बघा, जर बारीक होत नसेल तर असं आपण मीठ टाकून हे बारीक करू शकतो। तरीही थोडासा अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे बघा, हे असं लागलं पाहिजे। कांदाचं झालं अशा प्रकारे। आपण बघा, आता मीठ, तांबडं तिखट, लसूण आणि खोबरं हे मिक्स करतोय, व्यवस्थित मिक्स करतोय। मिक्स झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून एकदा काढून घ्यायचं, जेणेकरून हे वाटण एकसारखं मिक्स होईल। आणि हे कुठल्याही भाजीला आपण वापरू शकतो, जरी नॉनव्हेज व्हेज दोन्हीही आपण करू शकतो। आणि राहिलेलं जे तेल राहिलं होतं, जे आपण गाळलं होतं, तर ते सुद्धा यामध्ये मिक्स करायचं। नेहमी तेल कडवलेलं टाकायचं, कच्चं तेल टाकलं तर हे लवकर खराब होऊ शकते चटणी। ही आपण एक 15 दिवस महिनाभर आपण वापरू शकतो। त्यामुळे उकळलेलं तेल आणि हे असं मिक्स करायचं। आणि हे तुम्ही 1 चमचा 1.5 चमचा तुम्हाला जसं आवडीनुसार तिखट आणि मीठ तुम्हाला हवं असं तुम्ही कधीही कुठल्याही भाजीत टाकू शकता। आणि ही अस्सल झणझणीत घरची आहे चटणी। विकतची घेतली तर यामध्ये अशी भेटत नाही, याच्यामध्ये बराच तफावत येतं। त्यामुळे कधीही घरी चटणी केलेली आपल्याला परवडते आणि योग्य असते, कारण त्याच्यामध्ये हायजीन हा पण मॅटर असतो। कोरड्या भरणीमध्ये हे प्रिझर्व करू शकतो। झाली चटणी।